नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मुशी माशाचे कालवण। त्यासाठी तर मुशी मासा चांगल्या प्रकारे धुवून घेतलेला आहे आणि साऊथ इंडियन स्टाईलने हे म्हणजे हे होणार आहे, कालवण होणार आहे। कांदा घेतलाय मसाल्यामध्ये वाटण्यासाठी, टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता फोडणीसाठी घेतलाय, कांदा कापून फोडणीसाठी घेतलाय, 2 मिरच्या, लाल मिरच्या घेतल्यात 5-6 आणि कढीपत्ता। आणि इकडे तुम्ही बघू शकता ओलं खोबरं मी घेतलेलं आहे। ओलं खोबरं सुद्धा मी घेतलेलं आहे। ओलं खोबरं मी कसं बारीक करते ना ह्याची सुद्धा मी रेसिपी म्हणजे ह्याची सुद्धा मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करणार आहे। चला आपण आता स्टार्ट करूया। मी तर कढई गरम करायला ठेवलेली आहे। ह्याच्यामध्ये मी आता ना धने घेणार आहे 2 चम्मच। धने 2 चम्मच टाकणार आहे। गरम करून घ्यायचं आपल्याला हे। अर्धा चम्मच जिरा घ्यायचा आहे, थोडंसं घालून घेते मी। त्याच्यामध्येच आपल्याला लाल मिरच्या टाकायच्यात भाजण्यासाठी, कढीपत्ता हे टाकायचा आहे। जास्त हे करपून द्यायचं नाही आणि असं गरम करून घ्यायचं। गॅस मी बंद केलेला आहे, ते बघू शकता तुम्ही। चांगलं असं गरम झालेलं आहे, तर सुगंध चांगला येतो। गरम झालं तर करपून द्यायचं नाही थोडंसं। आता आपल्याला ह्या मसाल्यासोबत टोमॅटो वाटून घ्यायचं आहे। ते तुम्ही बघू शकता, मिक्सरचं जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी हा मसाला टाकलेला आहे। आता मी ह्याच्यात टोमॅटो वाटून घेणार आहे। टोमॅटो टाकून ह्याचं वाटण काढून घेते। ते बघू शकता मी असं वाटून घेतलेलं आहे। आता कांदा, खोबरं आणि बडीशोप हे वाटण करून घेऊया। तर बघू शकता ओलं खोबरं घेते, बडीशोप घेतली आणि खाली त्याच्या खाली कांदा टाकलेला, ह्याचं वाटण करून घेऊया। तर कढई परत गरम करायला ठेवलेली आहे। ह्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे तिळाचं तेल। टाकलेला तर सगळ्यात ह्याच्यात सुरुवातीला आपण राई आणि उडदाची डाळ टाकणार आहोत। ह्याच्यामध्ये आता आपण उडदाची डाळ टाकून घेणार आहोत। तेल खूपच गरम झालेलं आहे। उडदाची डाळ टाकलेली आहे, राई टाकलेली आहे, थोडीशी टाकूया। त्याच्यात कांदा टाकून घेणार आहे। त्याच्यामध्ये आपण थोडं मेथी दाणा पण टाकून घेणार आहोत, बघू शकता। याच्यामध्ये आपण कांदा टाकूया, कांदा, कढीपत्ता। त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे। ते बघू शकता 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत आणि 1 लाल मिरची टाकलेली आहे। कांदा चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे, ब्राऊन कलरवरती। ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो, धनिया, अख्खे धने, जिरं, कढीपत्ता हे वाटण काढलेलं आहे ना, हे वाटण ह्याच्यामध्ये आपण परतून घेऊया। त्याच्या अगोदर हळद टाकायची याच्यामध्ये। कांदा ब्राऊन झाल्याच्या नंतर हळद टाकलेली आहे। हळद झाल्याच्या नंतर वाटलेला टोमॅटोचा ह्याचा मसाला टाकलाय, ते पण चांगलं परतून झाले। तेल वरती येईपर्यंत आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। बघू शकता असा मसाला परतलेला आहे। आपला टोमॅटो, धनिया, जिरे, कढीपत्ता, लाल मिरची ह्याचं वाटण चांगलं परतल्याच्या नंतर ना ओलं खोबरं, कांदा आणि बडीशोप ह्याचं वाटण टाकून आता चांगलं आपण परतून घेऊया। आता आपण ह्यात चिंचेचं पाणी टाकणार आहोत। तर बघू शकता चिंचेचं पाणी टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त तुम्ही वापरू शकता। अशा प्रकारे झालेले। आता आपण ह्याच्यामध्येच मासे सोडून घेणार आहोत। आणि याला चांगलं शिजून द्यायचंय। 30 मिनिटांमध्ये हे शिजून चांगलं तयार होईल। अशा प्रकारे हे साऊथ इंडियन स्टाईल मच्छीचा सार तयार आहे। पण मच्छी शिजायला टायमिंग आहे अजून। अशा प्रकारे हे कालवण तयार आहे मुशी माशाचं। झाकण देऊन अजून ठेवणार आहे मी 5 मिनिटं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।